मनोज जरांगेंचा मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर येणार। आज नवी मुंबईमध्ये मोर्चाची एंट्री होणार, तर रात्रीचा मुक्काम वाशीत। उद्या जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईत धडकणार। नवी मुंबईमध्ये 2,500 ते 3,000 पोलीस तैनात। आज जरांगेंचा पायी मोर्चा नवी मुंबईत दाखल होणार, तर रात्री वाशीमध्ये मुक्काम। नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज बंद। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे एपीएमसी प्रशासनाचा निर्णय। जरांगेंच्या मोर्चाचा आज वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये मराठा बांधवांची जेवणाची व्यवस्था। एपीएमसीच्या 5ही मार्केटमध्ये जरांगेंच्या जेवणाची जोरदार तयारी सुरू। मनोज जरांगे पाटलांचा मुंबईकडे येण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला। आंदोलकांना मुंबई पुणे मार्गावरील जुन्या घाटातून जाण्याच्या सूचना। आंदोलकांचा मात्र जुन्या घाटातून जाण्यास विरोध। लोणावळ्याजवळ पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात। सीआरपीएफ जवानांचा महामार्गावर कडक पहारा। सायल पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। मराठा आरक्षण सर्वेक्षणाच्या कामामुळे हिंगोलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची अनुपस्थिती। शाळेमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी, मात्र शिक्षक गैरहजर। अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणासाठी नेमलेले काही कर्मचारी पहिली पास, मला काही येत नाही म्हणणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। मराठा सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह। मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ। राज्य सरकारचा निर्णय, 29 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन। बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी, मात्र किशोरी पेडणेकर वेळ वाढून मागण्याची शक्यता। पेडणेकरांचे वकील आज चौकशीला हजर राहणार असल्याची सूत्रांची माहिती। खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस, पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी आमदार रोहित पवारांची 11 तास चौकशी, चौकशीनंतर फटाके फोडत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक, वंचित बहुजन आघाडीलाही बैठकीचं निमंत्रण। लोकसभेच्या जागांबाबत आज अंतिम निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी, आज अनिल पाटील आणि सुनील तटकरेंची उलट साक्ष नोंदवली जाणार। उद्धव ठाकरेंचा 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौरा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ठाकरेंची संवाद यात्रा सुरू होणार। अजित पवारांचा आज अमोल कोल्हेंच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा, शरद पवारांनंतर अजित पवारांचा जुन्नरमध्ये दौरा। पुण्यामधला गुंड गजा मारडेनं घेतली पार्थ पवारांची भेट, गजा मारडे आणि पार्थ पवारांच्या भेटीचं कारण अद्याप उलगडत्यात। गुंड गजा मारडे पुण्यातील मारणे टोळीचा प्रमुख। ससून रुग्णालयामधून पलायन केल्याप्रकरणी ललित पाटील आणि ललितला पळून जाण्यास मदत करणाऱ्या सचिन वाघवर 2600 पानांचं पुरवणी दोषारोपपत्र दाखल। नव्या आरोपपत्रामुळे एकूण 4800 पानांचं आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती। पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचे 249 कोटींचं कर्ज थकीत असल्यानं गुन्हा दाखल।